नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यावर्षीची योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹60,000 इतका लाभ मिळतो. तर या योजनेची सुरुवात झाली आहे. तर ही PDF फाईल देखील पाहून घ्यायची आहे. तर अर्ज अशा प्रकारचा आहे. तर हा अर्ज तुम्हाला 8 पानांमध्ये पाहायला मिळेल. अर्जाची प्रिंट काढून संपूर्ण अर्ज भरायचा आहे. तर पहिला कॉलम कार्यालयासाठी आहे. इथं तुम्हाला फोटो चिकटवायचा आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव, त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर अर्जाचं नाव, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक अशी सही तुम्हाला लिहायची आहे आणि हे प्रतिज्ञापत्र संपूर्ण अर्जासहित सबमिट करायचं आहे. तर लक्षात घ्या, त्या अर्जाचा नमुना आहे. सर्वप्रथम तुमची संपूर्ण डिटेल, यामध्ये तुमचं नाव असेल, वडिलांचं नाव, आईचं नाव, जर विद्यार्थिनी विवाहित असेल तर पतीचं नाव व पत्ता, त्यानंतर आईचं पूर्ण नाव, जात प्रवर्ग अशी संपूर्ण माहिती येथे लिहायची आहे. तर येथे मूळ पत्ता जो आहे तो तुम्हाला संपूर्ण अधिकृत जे कागदपत्र आहेत त्यावरचा टाकायचा आहे. त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी यांचा रहिवासी दाखल्यावरील डिटेल तुम्हाला इथे लिहायची आहे. त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर STD कोड सेट जर दूरध्वनी क्रमांक असेल तर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदार दिव्यांग आहे का असेल तर या संदर्भात संपूर्ण टक्केवारी तसेच सर्टिफिकेटची माहिती येथे तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर जातीच्या दाखल्यासंदर्भात तपशील, तर यामध्ये कास्ट सर्टिफिकेटवरील डिटेल, प्रमाणपत्र क्रमांक, जारी केल्याचा दिनांक, जात, त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा अशी संपूर्ण माहिती संपूर्ण सर्टिफिकेटवरती पाहून लिहायची आहे. त्यानंतर आधार कार्डचा तपशील, त्या लक्षात घ्या, आधार कार्डवरील नाव आणि क्रमांक, त्यानंतर आधार कार्डवरील पत्ता संपूर्ण डिटेल तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर बँकेचा तपशील, तर लक्षात घ्या, राष्ट्रीयकृत बँक पासबुक या संदर्भात संपूर्ण माहिती द्यायची आहे. त्यामध्ये बँकेचं नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड संपूर्ण डिटेल तुम्हाला लिहायची आहे. तर लक्षात घ्या, बँक खाते आधार कार्डशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा देखील तुम्हाला सादर करायचा आहे. जर तुम्ही आधार संलग्न पावती जोडणार असाल तर होय वर टिक करायचं, नाही येथे क्रॉस मार्क करायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन स्टेटस तपासणी केल्याची प्रत आहे का असेल तर आहे, येथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर महाविद्यालयाची माहिती तुम्हाला संपूर्ण येथे लिहायचं आहे. महाविद्यालयाचं नाव, पत्ता, त्यानंतर महाविद्यालयाने विद्यार्थ्यास दिलेला प्रवेश नोंदणी क्रमांक, सर्वसाधारण नोंद, नोंद क्रमांक, ओळखपत्र क्रमांक अशी संपूर्ण माहिती लिहायची आहे. प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती देखील, अगदी ऍडमिशन घेतल्याच्या अभ्यासक्रमाचं नाव, प्रवेशित वर्ष, दिनांक, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रम, पदवी, पदविका, पदव्युत्तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर गुणांची टक्केवारी डिटेल स्वरूपात लिहायची आहे. तर लक्षात घ्या, गुणांच्या ऐवजी जर काही अभ्यासक्रमांचे ग्रेडेशन असेल तर ग्रेडेशननुसार टक्केवारी तुम्हाला येथे काढायचं आहे. तर अशा प्रकारे अर्जदार येथे पाहू शकता की विजाभजई, त्यानंतर OBC, त्यानंतर SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देय असणाऱ्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचा जर लाभ घेतला असेल, युजर ID क्रमांक येथे लिहायचा आहे. त्यानंतर अर्जाचे जे पालक आहेत त्यांची संपूर्ण माहिती, त्यांचं नाव, नाते, पालकांचा व्यवसाय, व्यवसाय करत असल्याचा पत्राचा पत्ता, उत्पन्नाचं प्रमाणपत्र संपूर्ण माहिती येथे लिहायची आहे. त्याचबरोबर जर वडील जिवंत नसतील तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, साक्षांकित प्रत जोडायचे आहे. संपूर्ण डिटेल स्वरूपात माहिती वाचून स्थळ, दिनांक, त्यांचा साक्षीदार, त्यांची सही देखील लागणार आहे. पालकांची सही देखील करावी लागणार आहे. तर यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अर्जासाठी शैक्षणिक संस्थेचा देखील फॉर्म आहे. तुम्हाला संबंधित कॉलेजची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर स्वाक्षरी सहित डिटेल तुम्हाला घ्यायची आहे. तर यामध्ये पाहू शकता की विद्यार्थ्याचे नाव, प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव, अर्जदाराने आपल्या महाविद्यालयात कोणत्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला आहे अशी संपूर्ण माहिती, पत्ता असेल, त्यानंतर अनुदानाचा प्रकार, स्कॉलरशिपचा, यापूर्वी जर महाविद्यालयाची जर स्कॉलरशिप असेल तर युजर ID क्रमांक, त्यानंतर प्रवेश नोंदणी क्रमांक, जनरल रजिस्टर नोंदणी क्रमांक अशी संपूर्ण माहिती कॉलेजमार्फत घ्यायची आहे. आणि तुम्ही ज्या अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेत आहात त्याचं नाव, प्रथम वर्ष, प्रवेशित दिनांक, वर्ष लिहायचे आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती लिहून कॉलेजची स्थळ आणि दिनांक आणि सही शिक्का, प्राचार्यांचा किंवा मुख्याध्यापकांचा सही शिक्का घ्यायचा आहे. तर यानंतर डॉक्युमेंट जी जोडणार आहात त्या संदर्भात तपशील येथे घ्यायचा आहे. तर यामध्ये पुढील कागदपत्रे तुम्हाला सोबत जोडायची आहेत. फक्त झेरॉक्स कॉपीज तुम्हाला अटॅच करायच्या आहेत. यामध्ये जातीचा दाखला, महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा, यामध्ये वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता. आधार कार्डची प्रत, बँक खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंट किंवा रद्द केलेला चेक यापैकी एक डॉक्युमेंट देऊ शकता. तर यामध्ये वडिलांचं उत्पन्नाचा दाखला किंवा फॉर्म 16 यापैकी एक डॉक्युमेंट देऊ शकता. विद्यार्थी दिव्यांग असेल तर या संदर्भातले प्रमाणपत्र जोडायचे आहे. 12वी पदवीचे गुणपत्र, 12वी किंवा पदवीचे गुणपत्रक जोडायचे आहे.
महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याचा पुरावा, विद्यार्थ्यांनी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र, स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र, विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा, खाजगी वसतिगृह भाडे करारनामा, इलेक्ट्रिक बिल, घर टॅक्स पावती इत्यादी. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत, तुम्हाला नाव लिहायचं आहे, त्यानंतर अर्जाची स्वाक्षरी घेऊन संपूर्ण कागदपत्रे अटॅच करून तुम्हाला सहचा अर्ज, लक्षात घ्या सहचा अर्ज सध्या ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. सहचा अर्ज संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे तुम्हाला ऑफलाईनरित्या सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे सहचा अर्ज डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. तर अर्ज भरून संपूर्ण माहिती भरून सहचा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.